विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुरेश काळे। विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तालुका विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर रोहिणा खुर्द तालुका परतूर जिल्हा जालना येथे संपन्न झाला आहे। मानाश्री एल.डी. कोरडे दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मानाश्री आर.बी. सूर्यवंशी सहदिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर, मानाश्री ए.जी. चव्हाण अध्यक्ष वकील संघ परतूर यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते श्री शंतनू कपाळे विधी विद्यार्थी परतूर यांनी सूत्रसंचालन केले। विधिज्ञ श्री सुरेश काळे वकील संघ परतूर यांनी प्रास्ताविक केली। विधिज्ञ श्री एम.पी. वेडेकर साहेब वकील संघ परतूर यांनी नालसा लीगल सर्व्हिसेस ऑफ द विक्टिम ऑफ ड्रग्स अब्यूज अँड द एरिडिक्शन्स ऑफ द ड्रग मेन्स स्कीम हा विषय मांडला व विधिज्ञ श्री झेडेन कादरी वकील संघ परतूर यांनी अध्यक्ष भाषण केले व श्री शंतनू कपाळे सरांनी आभार प्रदर्शन केले। गावातील सरपंच, ग्रामसेवक व नागरिक यांनी कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात केली। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पाहत राहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कोणत्या प्रकारचं आपण व्यवस्था करायला पाहिजे, काय कोणाकडे लक्ष कसं द्यायला पाहिजे, त्याबद्दलचे सर्व सुविधा वगैरे त्यांनी सांगितलं। विशेषतः हा जो कायदा निघाला नालसाचा 2015 पासून याच्यावर जास्त अंमलबजावणी होत आहे। यामागे उद्देश असा आहे शासनाचा आणि न्याय व्यवस्थेचा, कारण न्याय व्यवस्था ही न्याय देते लोकांना। हे करून सुद्धा जेव्हा न्यायाधीशासमोर ही बाब स्पष्ट झाली की आपल्या भारतातील बरेच असे नागरिक आहेत की ज्यांना कायद्याबद्दल कोणतीही जानकारी नाही, माहिती नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हे नालसा मार्फत हे असे विविध कायद्याचे माहिती गावागावात जाऊन द्यावे असे त्यांना सुरू केलं आणि शासनाने तशी विनंती केली। शासनाने त्याला ते मान्यता दिली। याप्रमाणे प्रत्येक आता या गावामध्ये सुद्धा याच्या आधी सुद्धा शिबिर झालेले आहे। प्रत्येक गावामध्ये शिबिर व्हायला लागले, याचा परिणामही चांगला व्हायला लागला आहे। बरेचसे विद्यार्थी, नागरिक आणि शिक्षक जे आहेत याच्याबद्दल विचार करून आपला शिक्षण कार्य चांगल्या प्रकारे करीत आहे। त्याचा उपयोग जे विद्यार्थी घेत आहेत, पॅरेंट्सवर पालक जे आहेत तेही खुश आहेत। आता फक्त इतकंच आहे की जेव्हा एक काळ होता की प्रत्येक जण, आता इथं कार्यक्रम चालू असला की एखादा साईडचा सिगरेट ओढत होता, तिथे एखादा बीट पीत होता, मागचा एक काळामध्ये। पण आता आपल्याला दिसत नाही। कारण काय, जर एका साहेबाने इथं सिगरेट ओढली तर याचा त्रास सगळ्यांना होतो, त्यांना कमी होतो, बाकी धूर जे ज्यांच्या तोंडात जातो, नाकात जातो, त्यांना जास्त परिणाम होतो। या बाबी जे त्यांना सवय आहे ते याच्याकडे ते लक्ष देतात आणि त्यांना जर प्यायची फारच सवय आहे तर बाहेर निघतात, बाजूला कोणी पाहत नाही ना, मग ते आपलं सिगरेट किंवा बीडी पितात। ही इतका बदल चांगला झालेला आहे। आता इथून पुढं जे जुने लोक आहेत त्यांना असं वाटतं की मी प्यायल्याशिवाय माझं जमणार नाही, माझं जेवण जे काही बरोबर राहणार नाही, पोटात मग हजम होणार नाही वगैरे जी त्यांची कल्पना असते। आता इथून पुढं तर चांगलं आहे की आता कोणी सिगरेट वगैरे होणार नाही, पण लपून छपून जे काही आता ड्रग्स बद्दल जे सांगितलं, खेळाडू घेतात आणि पुन्हा इतर लोक जे घेतात, विद्यार्थी घेतात, शासनामध्ये जे काम करणारे लोक ते घेतात, आणखी अधिकारी घेतात, यांनी पण घेऊ नये। हे चांगलं कोणावर तुला असू शकत नाही। त्याच्यामध्ये आपल्याला शिक्षण 25 to 28 मध्ये दिलेलं आहे। त्याच्यामध्ये शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा अधिकार कलम 29 ते 30 मध्ये आणि संविधानिक उपचाराचा अधिकार कलम 32 ते 35 या दरम्यान दिलेले आहे। त्याचप्रमाणे हे झाले मूलभूत अधिकार, परंतु आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेविषयी किंवा भारताविषयी आपले काही कर्तव्य सुद्धा आहेत।
फक्त अधिकार घेऊन आपण शांत राहणार नाही, परंतु आपले काही कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत. ते कर्तव्य आपण पार केले पाहिजे. त्याच्यामध्ये मूलभूत 2-3 कर्तव्य आहेत. संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे, ज्यामुळे आपल्याला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली. त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे, भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे, त्यांचे संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे, धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, आपल्या संमिश्र संस्कृतीचा समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे, वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांचं नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मात्राबद्दल दया बुद्धी बाळगणे, विद्यानिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे, राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेष्ठी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेने यश संपादन करण्यासाठी झटणे, मात्या पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले आपत्ती किंवा या स्थितीत पाळणे याला शिक्षणाची संधी देणे, हे झाले आपले मूलभूत कर्तव्य. आजचा जो कार्यक्रम आहे नॅशनल लीगल अथॉरिटी, याच्यासाठी माझ्यापेक्षा आणखी तुम्हाला जास्त कशी कायद्याची माहिती देता येईल अशी आमची ज्येष्ठ विधिज्ञ झेडे कादरी सर आणि आमचे MP वेडेकर सर हे आपल्याला निश्चित सांगतीलच. आयोजकाने मला जे माझी प्रास्ताविक मांडण्यासाठी जे मला संधी दिली त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या गावात राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.